वेलकम इन 9th जॉमेट्री क्लास। आज बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 1.2 आणि याची पूर्वतयारी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। ज्यांना आवश्यक वाटेल त्यांनी तो व्हिडिओ आधी पाहावा आणि त्यानंतर मग हा प्रॅक्टिस सेट करायला सोपा जाईल। तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चला सुरुवात करूया आपण प्रॅक्टिस सेट 1.2 ला। हा क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन ज्याच्यामध्ये पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत। त्यानंतर असं विचारले की ही जी पेअर आहे सेगमेंटची ती कॉन्ग्रुएंट आहे का। तसंच आणखी एक पेअर दिलेली आहे, ही सेगमेंटची पेअर कॉन्ग्रुएंट आहे का। ही पेअर विचारात घेऊया, सेगमेंट डी आणि सेगमेंट ए बी। तर या दोन सेगमेंटची लेंथ आधी फाइंड आउट करायची। जर लेंथ इक्वल असेल तर ते दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत। डी ची लेंथ त्यालाच एल डी किंवा नुसतं डी असं आपण म्हणू शकतो। डी कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यासाठी बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट। आता डी चा कोऑर्डिनेट आहे -7 आणि ई चा कोऑर्डिनेट आहे 9। या दोघांपैकी बिगर कोऑर्डिनेट होईल 9 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट आहे -7। डिस्टन्स काढणं किंवा लेंथ काढणं यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला आहे, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट। मायनस मायनस झाले प्लस, 9 + 7 = 16 किंवा डी या सेगमेंटची लेंथ आहे 16। तसं सेगमेंट ए बी ची लेंथ म्हणजेच ए चा कोऑर्डिनेट -3, बी चा कोऑर्डिनेट 5, यातला बिगर कोऑर्डिनेट होईल 5 प्लस नंबर इज ऑलवेज ग्रेटर, सो 5 मायनस -3, that is 5 + 3 = 8। ए बी या सेगमेंटची लेंथ आहे 8 आणि डी सेगमेंटची लेंथ आहे 16। दोन्ही सेगमेंटच्या लेंथ वेगवेगळ्या आहेत, याचाच अर्थ दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट नाहीत। तर याच पद्धतीने आपण सेगमेंट बी सी आणि सेगमेंट ए डी ची लेंथ फाइंड आउट केली आणि जर ती इक्वल असेल तर कॉन्ग्रुएंट म्हणायचं। सेगमेंट बीसी ची लेंथ म्हणजे बीसी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर या दोघांमध्ये बी आणि सी मध्ये बिगर कोऑर्डिनेट 5 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट। बीसी ची लेंथ झाली 3 आणि सेगमेंट एडी ची लेंथ कशी होती बघूया आपण। सेगमेंट एडी ए आणि डी -3 आणि -7 यांच्यामध्ये कोण स्मॉलर कोण ग्रेटर, तर हा नंबर स्मॉलर असेल, डी हा स्मॉलर असेल आणि बिगर असेल -3। -3 मधून आपण -7 मायनस करणार, -3 + 7, 2 -7 म्हणजे प्लस झाला, याचा अर्थ 7 - 3 असं होतं। एडी या सेगमेंटची लेंथ झाली 4, बीसी सेगमेंटची लेंथ 3 आणि म्हणजेच हे सुद्धा दोन्ही वेगवेगळ्या लेंथचे असल्यामुळे कॉन्ग्रुएंट नाही। Therefore, two segments being of different length are not congruent. The congruency of the segments depends on their lengths. Lengths of two segments are equal, then segments are congruent. यानंतरचं एक्झाम्पल याच क्वेश्चन मधलं 1 2 3 पेअर्स दिलेले आहेत। जी तिसरी पेअर सेगमेंटची आहे ती तुम्ही ट्राय करा आणि आन्सर कमेंट बॉक्स मध्ये लिहा। आता बघूया क्वेश्चन नंबर 2। याच्यामध्ये पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी। इफ ए बी इज इक्वल टू 8 देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम। हा एम त्या सेगमेंट ए बी चा मिड पॉइंट आहे आणि ए बी लेंथ आहे 8, तर आपल्याला सेगमेंट ए एम ची लेंथ विचारलेली आहे। एव्हरी सेगमेंट हॅज ओनली वन मिड पॉइंट and midpoint makes two equal parts of the segment. Therefore, AM is equal to FB. सेगमेंट चे दोन इक्वल पार्ट झाले म्हणजे प्रत्येक पार्ट हा AB च्या हाफ झाला 4। AM is equal to MB is equal to 4। आपल्याला AM हे डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे। बघूया एक्झाम्पल नंबर 3। पॉइंट P is the midpoint of segment CD. हा सेगमेंट CD आणि त्याचा P हा मिड पॉइंट। इफ CP is equal to 2.5 then find CD. Point P is the midpoint of segment CD. P मुळे याचे दोन पार्ट होतात
आणि प्रत्येक पार्ट हा सीडीच्या हाफ असेल. म्हणजे सीपी इज इक्वल टू पीडी इज इक्वल टू हाफ ऑफ सीडी. मूळचा जो सेगमेंट आहे त्याच्या लेंथच्या हाफ लेंथ या प्रत्येक पार्टची होणार आहे. मग आपल्याला दिलेले सीपी इज इक्वल टू सीपी आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला सीडी काढायचा आहे. तर तेवढंच इक्वेशन आपण लिहून घेतलं. सीपी इज इक्वल टू 2.5 आहे. तर याच्या आधारे सीडी काढताना हा सीडी इथेच राहू द्या आणि हा हाफ म्हणजे 2.5 इंटू 2/1 होईल. 1/2 आहे तो 2/1 होईल. म्हणजे 2.5 इंटू 2 इज इक्वल टू 5 होईल. आणि आपल्याला सीडीची लेंथ मिळाली. क्वेश्चन नंबर 4. इफ AB इक्वल टू 5 सेंटीमीटर, BP इक्वल टू 2 सेंटीमीटर आणि AP इक्वल टू 3.4 सेंटीमीटर, कंपेअर द सेगमेंट्स. तर सेगमेंटची कंपॅरिझन कशी करायची आपण बघितलेलं आहे. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स मीन्स कंपॅरिझन ऑफ देअर लेंथ्स. तर प्रत्येकाचा लेंथ आपल्याला दिलेलाच आहे. तर सगळ्यात कमी लेंथ कोणाची आहे? BP या सेगमेंटची, ती आहे 2 सेंटीमीटर. मग त्यानंतर कोणाची आहे? तर त्यापेक्षा मोठी आहे AP ची. AP पेक्षाही जास्त आहे ती AB ची. म्हणजे आपण म्हणू शकतो की BP इज द स्मॉलेस्ट सेगमेंट अँड AB इज द ग्रेटेस्ट और लॉंगेस्ट सेगमेंट. इथे आपण डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालेल किंवा एक स्टेटमेंट इथे लिहिता येईल. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स मीन्स द कंपॅरिझन ऑफ लेंथ ऑफ द सेगमेंट्स. द BP इज द स्मॉलेस्ट सेगमेंट, AB इज द ग्रेटेस्ट 5. या क्वेश्चन मध्ये एक लाईन दिलेली आहे. समजा आपण त्याला लाईन PQ असं म्हटलं तर त्या लाईन वरती पॉइंट S, पॉइंट R आणि पॉइंट P आपल्याला दिलेले आहे. यामध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत अपोजिट रे ऑफ रे PQ हे आपल्याला सांगायचं आहे. रे PQ म्हणजे इथून असा सुरू झाला रे PQ. तर याचा अपोजिट रे, तर अपोजिट रे हा त्याच एंड पॉइंट पासून सुरू होतो. रे PQ चा एंड पॉइंट आहे P. तर P पासून अपोजिट डायरेक्शन मध्ये जो रे सुरू होतो तो आपल्याला सांगता येईल आन्सर म्हणून. म्हणजे त्याचा आन्सर होईल रे PR असं म्हणू शकता. कोणी दुसरा एखादा स्टुडंट रे PS म्हटला तरी बरोबर आहे. रे PT असं जरी म्हटलं तरी करेक्ट आहे. कारण एकाच रेची ही नावं आहेत. रे PQ चा रे PQ याचा अपोजिट रे म्हणजे P पासून सुरू होईल अपोजिट डायरेक्शन मध्ये. मग त्या डायरेक्शन मध्ये कोणताही एक पॉइंट तुम्ही दुसरं लेटर म्हणून वापरू शकता. रे PR किंवा रे PS किंवा रे PT हे त्याचं आन्सर असेल. यानंतर इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. हा PQ रे आणि RP कुठून सुरू झाला तर R इथून सुरू झाला. यांच्यामध्ये इंटरसेक्शन काय झालं? PQ म्हणजे इथं हा PQ आणि RP म्हणजे इथून सुरू झाला. मग इंटरसेक्शन म्हणजे दोनदा कोणता पार्ट आला? दोन्हीमध्ये कॉमन कोणता पार्ट आला? तर रे PQ हा पार्ट कॉमन आला. म्हणून त्याचे इंटरसेक्शन म्हणजे दोन्ही सेटमध्ये कॉमन असणारा पार्ट. तर रे PQ आणि रे RP यांच्यामध्ये कॉमन पार्ट येतो रे PQ, म्हणून तो झाला इंटरसेक्शन सेट. आणखी क्वेश्चन विचारला युनियन सेट ऑफ रे PQ अँड रे QR. हा रे PQ अँड रे QR. PQ म्हणजे इथून स्टार्ट होऊन पुढे सुरू आहे आणि QR म्हणजे इथून स्टार्ट होऊन इकडे सुरू आहे. मग यांचा युनियन सेट म्हणजे इथून सर्व काही आणि इथून सर्व काही जो कॉमन पार्ट असेल जो दोन्हीकडे आलाय तो आपण एकदाच घेतो. म्हणजे थोडक्यात ही इथून P पासून सुरू होऊन पुढे सुरू आहे आणि Q पासून सुरू होऊन पुढे सुरू आहे. याचा अर्थ लाईन PR किंवा लाईन QR म्हणून लाईन QR आपण म्हणू शकतो किंवा लाईन PR. कोणत्याही दोन अक्षरांनी त्या कोणत्याही दोन लेटर्सने त्या लाईनला आपल्याला संबोधता येतं. यानंतर स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट QR इज अ सबसेट. सेगमेंट QR इथे आहे, हा सबसेट होईल असे रेज सांगायचे आहे. म्हणजे QR त्याच्यामध्ये असला पाहिजे. आता समजा RQ हा जर रे घेतला तर QR हा सबसेट असेल त्याचा. रे RQ, रे
त्याचा सेगमेंट क्यू आर हा सबसेट असेल. तसंच क्यू पासून इकडे रे क्यू टी घेतला किंवा रे क्यू आर घेतला, रे क्यू आर घेतला तर त्याच्यावरती सुद्धा सेगमेंट क्यू आर येतो. आता इथे आपण रे आर क्यू एकदा म्हटलं आणि रे क्यू आर एकदा म्हटलं तर याचा अर्थ दोन्ही रेज वेगवेगळे आहेत, कारण त्यांचे एंड पॉइंट्स वेगळे आहेत. रे आर क्यू म्हणजे इथून सुरू होऊन असा असेल आणि रे क्यू आर म्हणजे इथून सुरू होऊन इकडचा पार्ट आहे. त्यामुळे हे दोन रेज वेगवेगळे आहेत, त्यांचे एंड पॉइंट्स वेगवेगळे आहेत. रे एस क्यू, रे एस क्यू याचा सुद्धा आर क्यू हा सेगमेंट आहे. आणखी कोणते सांगता येतील? रे टी क्यू, रे टी क्यू याचा सुद्धा तो सेगमेंट आर क्यू हा किंवा क्यू आर हा सबसेट आहे. राइट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ द कॉमन एंड पॉइंट आर. हा एंड पॉइंट आर असला पाहिजे असे अपोजिट रेज सांगायचे आहे. आर हा एंड पॉइंट असणारे अपोजिट रेज म्हणजे आर पासून या डायरेक्शन मध्ये एक रे जाईल आणि या डायरेक्शन मध्ये जाईल. आर पासून क्यू च्या डायरेक्शन मध्ये जाणाऱ्या रेला आपण रे आर क्यू किंवा रे आर पी असं म्हणू शकतो. रे आर पी म्हटलं समजा आणि त्याचा अपोजिट रे आर एस. दोन्ही रेजचे एंड पॉइंट्स आर आहेत. राइट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. आता एस हा एंड पॉइंट असला पाहिजे आणि अपोजिट रेज पाहिजे तर रे एस आर आणि रे एस टी, एस आर एस टी हे दोन रेज अपोजिट आहेत आणि त्यांचे एंड पॉइंट्स आहेत एस. आणि शेवटचा एक क्वेश्चन विचारलेला आहे. राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. रे एस पी आणि रे एस टी म्हणजे एस नी सुरू होणारे किंवा एस एंड पॉइंट असणारे दोन अपोजिट रेज असे जे आहेत त्यांचा आपल्याला इंटरसेक्शन सेट पाहिजे. तर इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पार्ट. तर या एस पी रे आणि एस टी रे मध्ये कॉमन पार्ट असेल फक्त पॉइंट एस आणि म्हणून त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये येईल फक्त पॉइंट एस. क्वेश्चन नंबर 6 त्यासाठी एक लाईन दिलेली आहे आणि त्या लाईनवर आधारित क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यातला पहिला, स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. बी पासून इक्विडिस्टंट असणारे पॉइंट सांगायचे आहेत. आता बी पासून लेफ्टला 2 डिस्टन्स वरती ए आहे. बघा हे युनिट्स 1 युनिट याप्रमाणे मार्क आहेत. त्यामुळे हे डिस्टन्स 2 तर बी ए हे डिस्टन्स 2 आहे तर बी सी हे डिस्टन्स सुद्धा 2 आहे. तर 4 - 2 2 आणि 2 - 0 2 म्हणजे बी पासून ए आणि सी हे पॉइंट्स इक्विडिस्टंट आहेत. किती डिस्टन्स वरती आहेत तर 2 युनिट्स पॉइंट ए आणि पॉइंट सी म्हणजे 4 डिस्टन्स वरचा. बघूया बी पासून 4 डिस्टन्स वरती 1 2 3 4 तो आहे पी, पॉइंट पी. आणि बी पासून राईटला 4 डिस्टन्स 1 2 3 4 डी. क्यू पासून इक्विडिस्टंट असणाऱ्या पॉइंटची पेअर लिहा. म्हणजे क्यू पासून राईटला 2 डिस्टन्स वरती 1 2 डिस्टन्स वरती पी आहे, 1 2 डिस्टन्स वरती आर आहे. पी आणि आर. थर्ड क्वेश्चन मध्ये फाइंड डिस्टन्सेस म्हटलेलं आहे. कोणता डिस्टन्स काढायला सांगितलंय पुन्हा? डिस्टन्स UV -4 आणि -6 च्या मध्ये आहे म्हणजे ह्याचा कोऑर्डिनेट -5 आणि V चा कोऑर्डिनेट आहे 5 तर बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता UV +5 आणि -5 तर +5 म्हणजे बिगर कोऑर्डिनेट झाला आणि -5 म्हणजे स्मॉलर. 5 + 5 हे झाले 10. डिस्टन्स PC विचारले तर P चा कोऑर्डिनेट आहे -2 आणि C चा कोऑर्डिनेट आहे 4 तर पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट म्हणजे बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. 4 + 2 = 6. PC डिस्टन्स मिळालं 6. आता विचारले डिस्टन्स VB. आता B चा कोऑर्डिनेट आहे 5, B चा कोऑर्डिनेट 2, 5 - 2 3. आता
UL म्हणजे इथं आहे, तर इथे कॉर्डिनेट आहे -3, -2, -3, -4. तर UL डिस्टन्स हे 1 युनिट आणि हे 1 युनिट. बिगर कॉर्डिनेट विल बी -3, -3, -5. या पद्धतीने सुद्धा ते करता येईल. पण इथं आपल्याला दोन डिस्टन्सेस 2 युनिट्स U आणि L मध्ये आपल्याला 2 युनिट्स दिसतात, म्हणून डिस्टन्स आहे UL = 2. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.